नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे मायविश आणि अम्मा. हो ना मम्मी, हो ना मम्मी. आता तर बाप रे, त्या मसल्याला तर बिलकुल भाव देत नाही. आता त्याला विचारतच नाही. एकतर होणा मम्मी चाललेलं असतं, नाहीतर चुम्मेश भाऊ चुम्मेश भाऊ चुम्मेश भाऊ चुम्मेश भाऊ. मसल्या स्वतःच काहीतरी बोलतो आता. म्हणजे त्याला जेवणाचं वगैरे पण, जेवण कसं झालंय वगैरे पण ते पण नाही विचारत. आणि वर म्हणेल त्यांना ऑफिसला जायची घाई आहे, त्यांना ड्युटीवर जायचं आहे म्हणून ते घाईत आहे. अरे त्याला द्यायचा आहे रिव्ह्यू, त्याला द्यायचा आहे. तो बघ कसा असा म्हणजे वखवखलाय, आसुसलाय, सुकसुकलाय, बघतोय कसं. मला नाही विचारत आहे, जाऊ दे मीच सांगतो. एकदम बाळू झालं फफ 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 फफ. हे बोलताना ना मला आता एकदम फेरीची आठवण झाली. म्हणजे भलेही वेला मर्कटमॅनसारखे दिसायला असेल, पण बोलणं फॅफ 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 एकदम फेरीसारखं आहे मर्कटमॅनचं. म्हणजे दोन्ही मुलींनी थोडे थोडे गुण घेतलेत बाबा मामाचे. भामटी फुल घुसली. हा ऐकत नाही, फुल एकदम झपाटा. आता तर तिथे म्हणजे राहायला बिला पण लागली आहे. वस्तीला होती म्हणे, वस्तीला. आणि आता काय, तर गेलीस तू बोंबाड. ये तुझा पत्ता काट आता. आता येऊ नकोस. आम्ही कधी येणार माहिती नाही. ह्यालाच म्हणतात मॅनिफेस्टेशन असं बोलतात ना. म्हणून तुमचे सगळे दरवाजे बंद झाले. आता बस तिथे बोंबलत. तिथे पण असे कांड करतेस किंवा तुझ्याकडनं असे कांड होणार आहेत ह्या अशा पैशापायी आणि जे काही अशी हप्पापलेली आहेस ना, की तिथून पण तुला लात बसणार आहे. मग बघूया कुठे जातेस ती. तर मंडळी, आज आम्ही मम्मीचं फेवरेट बनवणार आहोत. फार्टीच्या हातचं, मम्मीच्या आवडीचं फार्टी बनवणार पनीर. हो ना मम्मी. मम्मी इथे कपडे फोल्ड करतायत. आता मारविश येईल. अरे काय हसायचं काय त्याच्यामध्ये, मारविश येईल. आणि अक्षरशः म्हणजे डोक्याला शॉट आहे. बाप रे, त्या मम्मीला बरं नाही तिला आता म्हणजे ती कुठच्या तोंडाने सांगेल असं मला वाटत होतं. एकंदरीतच तिच्या चेहऱ्याने, ही कशाला राहिली इथे, अगं बाई जा ना तू, इथेच राहिली. हिला थोडंसं काय आधार दिला, ही घुसलीच पूर्ण. आता हिची नजर त्या टाकवर आहे, त्या नजरवर टाकत असते. टाकावर नजर टाकत असते ही येडी भामटी. आणि एकतर स्वतः तर आलीच आहे, त्या आगाव कार्ट घेऊन घुसली आहे घरामध्ये. त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केलेला, वाटलेलं की बिलकुलच म्हणजे आता येणार नाही परत. आणि एकदम चिडली असेल. आणि कसा अपमान आणि घोर अपमान. एका आईला आपल्या मुलाच्या अपमानापेक्षा अजून काही मोठं काहीच नसतं. कधी कधी असं म्हणजे बाबा मी तर नसते गेली, हे काय आहे बापरे शी. आणि आली तरी पण तोंड उचकटून. आणि आली घुसली. आता बरं नाही आहे, नाही शांतता नाही डोक्याला. त्या मिठूला पण घेऊन बसली नुसतं. तो एक असा करत असतो. बाप रे. म्हणजे मी इमॅजिन करत होती मंडळी, की समजा आपल्याला बरं नाही आहे किंवा बरं पण नाही सोडा, आपण असं नॉर्मल असं आपल्याला असं दुपारची थोडीशी अशी एक नॅप घ्यायची आहे, पॉवर नॅप आपण ज्याला म्हणतो. आणि असं काहीतरी आपण असं डोळा लागतो न लागतो तेच मोबाईलचं नोटिफिकेशन वाजतं किंवा कोणाच्या हातून काहीतरी पडतं असं. म्हणजे लहान मूल घरात असल्यावर तर होतं. तर आपल्याला किती असं एकदम धसका लागतो. आणि असं त्या आवाजाने आपली म्हणजे ते असते ना, आपण एकदम टोकाला पोचलेलो असतो. असं एकदम गाढ असं निद्रेच्या आहारी जाणार तितक्यातच असं करून आपल्याला एकदम धसका लागतो. आणि आपली सगळी झोपमोड होते. आणि आपल्याला असं वाटतं की शी असं तो फोन फेकून द्यावा, की कोणतं दरवाजावर आलाय त्याला फेकून मारावं, की काय करू आणि काय नाही असं होतं ना. आणि ही बाई तिथे त्या मिठूला आणि सगळं तो बोवाळा घेऊन गेली. म्हणजे लिटरली आधीच त्या मम्मीला काय त्या आरामाची गरज आहे, त्याच्यामध्ये ही आली एक चम्मेश भाऊ करत. बाप रे, नको झालं असेल. पण आता सांगेल कोणाला. मम्मी पण फुल ऑन एकदम नाटकबाज घुसली. असंच पाहिजे. मला तर बघायचंच आहे की किती राहतात आणि किती एकत्र येतात. सगळे लोक म्हणतात की तुम्ही एकत्र राहा. भामटी तर त्या फिरातमध्ये आहेच, पण वडापाव मम्मी घेईल का भामटीला, जसा भामटीचा अवतार आहे. म्हणजे येऊन जाऊन ठीक आहे, पण तिथेच ठेवून घेईल का. काय वाटतं मंडळी तुम्हाला? तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा.
चुम्मेश पण जास्तच उड्या मारायला लागलाय वाटतं. म्हणजे त्याचं तर असं मला वाटतं त्याचं एकदम सॉर्टेड आहे. काय लग्न बिग्न काही करायचं त्याला काही गरज नाही. यही मेरा परिवार आहे, हेच मेरे भाई का परिवार मेरा ही परिवार, यही मी हमेशा से चाहता था. तो पण एकदम उडतोय, मी जातो. तो पण काय कामधंदा करतो की नाही माहित नाही. बोलो जुबा केसरी, बापरे, नुसता अख्खा दिवस तिथेच बसलेला असतो. सकाळ दुपार संध्याकाळ आपला तिकडेच असतो. तो पण काय म्हणजे सगळेच असे निठल्लेत वाटतं. काय करतात काय माहिती. असे ठगवाठगवीचे धंदे, आपले काहीतरी येळा बनवायची कामं, आणि कसं तरी करून आपलं एक एक उदरनिर्वाह करतायत. नाहीतर तुम्ही विचार करा, एवढी 3 मुलं कमावती आणि ते घर बघा, त्या घराचा अवतार बघा. त्या मुलीकडनं हे उधार घ्यायला लागले, त्या मुलीकडनं तिचा आधार घ्यायला लागला, आणि मग हे सगळं सियाप्पा झाला. म्हणजे ती काय मुलं असतील ती, काय उपयोग. ते वडापाव मम्मीचं पण काय माहिती काय करम आहे की असली एकाहून एक नमुने पैदा केले आहेत बाबा. खरंच हॉरिबल. सगळ्यात म्हणजे तेच असतं, खाण तशी माती. ह्यांचं तर म्हणजे खाण नाही, माती तसा चिखल झालाय, फुल गाळ झालेला आहे यूट्यूबवर. मी जातो घ्यायला. अरे बापरे, थोड्या दिवसांनी तो मारविश पण म्हणजे तो आहे पण तसलाच एकदम. तो बिंदास असा फिरेल असा जोरजोरात ओरडत की मेरे दो दो बाप. म्हणजे मोठे पप्पा छोटे पप्पा असं म्हणतात ना, तसे दो बाप म्हणते हो मंडळी. मी आता आले ना एकत्र, मोठे पप्पा छोटे पप्पा म्हणून. आणि दोघांनाही तेवढाच उत्साह असतो, मी जातो. आता तो चियूश गेला, भामटी बघा कशी एकेकाला पकडते. चियूशला सोडला, बिचाऱ्याचं नशीब चांगलं म्हणून सुटला बिचारा. तो गेला, चुम्मेश लागला हाती. चुम्मेशला पण पाहिजेच होती, सो चुम्मेश ठीक आहे भामटी. बरं झालं ते चियूशवर दया केली बिचारा चियूश. आता नीट अभ्यास कर आणि स्वतःच्या फ्युचरवर कॉन्सन्ट्रेट कर. या भामटी सारख्या आंटींच्या नादाला लागू नकोस, समजलं का चियूश. ही आहे ना, मला तर वाटतं की ही स्वतःचं फेवरेट, स्वतःला आवडते तिला ती मिठाई म्हणून सगळ्यांच्या नावावर तीच खपवत असते. बाईंना तीच आवडते, हिच्या वहिनीला तीच आवडते, भावाला तीच आवडते. नंतर मुंबईला शेजारा पाजाऱ्यांना पण. नंतर ती कोणती आत्या होती, आत्याच ना, काहीतरी ह्याची मशालची, तर तिला पण तीच आवडते. सगळ्यांना तीच मिठाई घेऊन जाते आणि सगळ्यांना सांगते की इकडची फेमस आहे, इकडची सगळ्यांना आवडते. सगळ्यांना काय नाही, तुला आवडते ते बोल. स्वतःच खात असते, स्वतःच घेऊन गेली त्याच्यातली. म्हणजे पाव किलो आणते, त्याच्यातली 200 ग्राम हीच घेऊन जाते स्वतःच्या घरी खायला, आणि 50 ग्राम ठेवते दुसऱ्यांकडे, त्यांना देते. खा तुम्हाला आवडते ना, तुमच्या आवडीचे आणलंय मी, बघू छान लागतं ना, खूप भारी आमच्याकडची एकदम फेमस आहे. अरे येडी आहे भामटी, कसली काय आहे. आणि नावाप्रमाणेच म्हणजे कोणीतरी कॉमेंट केलेली, इतकं ॲप्ट होतं ना. मी तर रस्सा म्हणत होती, पण हे एकदम यमक एकदम जुळून आलंय. भामटीने गेली पनीरची आमटी, अक्षरशः आमटी केली होती. काय केला त्याचा रस्सा, पाणी एकदम खळगुट काय करून ठेवलं ग भामटे. अरे मी बनवते मम्मीला आवडतं, मम्मींच्या आवडीचं. मम्मीची आता काय बोलावं, आता मम्मीची अशी लागली आहे ना इकडची ना तिकडची, असा ढोल बजदा झालेला आहे मम्मीचा. ढोलिता रो ढोल बाजे ढोल, ओ विपी मम्मी का बाजे ढोल. काय ग भामटे म्हणालीस, त्रिकोणी पराठे करते आणि चौकोनी पराठे, हा स्कॅम करते. म्हणजे अक्षरशः A to Z त्या बोंबडीचं. ती बोंबडी कशी त्रिकोणी पराठे, पनीर सगळं तिकडचं ढापते. पण ते त्रिकोणी झालेच नाही, त्रिकोणी म्हणाले आणि लाटा चौकोनी. त्याने चौकोनी पराठे केले, इतकं भारी झालं ना, असं वाटतं की आत्ताच हे सगळं आता कधी खातोय असं झालंय. आणि ते हातवारे बापरे. आणि तो चुम्मेश तिकडे, आजकाल चुम्मेश पकडतो कॅमेरा, मागून हसतोय हिच्यासारखाच. हिचा फुल एकदम नादच खोळा. हो बरोबर, चुम्मेशला कधी खाऊ की गिळू असंच होते. जेवण म्हणते मी, काय बाबा एकदम एकापेक्षा एक पिसाटलेले आहेत. काय नव्हेच नाही, काय नाही, असेच आहेत, एकदम फालतू आहेत. ती व्हीपी मम्मी म्हणजे तिला पण काय बोलावं आणि काय नाही तेच कळत नव्हतं. ती पण इतकी नौटंकी आणि इतकं काही बरळत होती, तिला स्वतःला पण समजत नव्हतं. आधी म्हणते की आज एकादशी आहे, नाही आज नैवेद्य दाखवते, आज एकादशी नाही आज द्वादशी आहे, आणि आज मंगळवार आहे म्हणून मी नैवेद्य दाखवते.
अरे म्हणजे आधी ना ही आधी एकादशी म्हणून खपवत होती, मग लोकांनी पकडलं असतं की आज कुठली एकादशी आहे, कारण कुठून ना कुठून तरी म्हणजे पकडलीच गेली असती ना. मग लगेचच द्वादशी आहे, मग लोक म्हणाले असते की अरे द्वादशी काय, द्वादशी आहे म्हणून काय नैवेद्य दाखवणार, काही करते म्हणून मग लगेच मंगळवार आहे मंगळवार. अरे काय चाललंय, ठीक आहे एवढे पण काही माहिती आहे आम्हाला, आता काय राहिलंय तुमचं. सगळ्यांना माहिती आहे की किती महासंस्कारी फॅमिली आहे ती, सगळे चव्हाट्यावर आणले तुमचे, सगळं झालं, सगळं उघडे नागडे पागडे चागडे सगळं झालं, तुम्हाला रट्टे आता मिळायच्या बाकी आहेत. आणि कसले संस्कार आणि कसलं काय दाखवते ग खोटी विपी मम्मी, बसली आपली मोठी तिकडे दाखवते. आणि काय ते म्हणजे अक्षरशः ते ताट, म्हणजे खरंच असं वाटतं की जे भामटीला आपण बोललो होतो, पण भामटी तर सोडा, म्हणजे तिचं तर वेगळं आहे ना, तिचं अलग लेवल की वो बीच बीच में खट्टर होती थी तभी. तर गणपतीच्या वेळेला जे काही ताटबीट वाढलेलं त्यावेळेला आपण भामटीला बोललो, पण ह्यांचं काय आहे, हे तर मोठे एकदम हे येतं ना, एकदम जातीवंत कुलवंत. मग काय ते काय काय वाढलं होतं नैवेद्याचं ताट उगाच दाखवायला म्हणून दाखवायला. अरे बाबा देवाला सोडा रे बाबा, तुमची नाटकं एका बाजूला आणि त्या देवाला ना प्लीज माफ करा. आता अशा रट्टे पडणार आहे ना तुम्हाला खरंच. विपी मम्मी झालं तेवढं बस नाही का, आता कसली वाट बघताय. काय ते पनीरचं एक तुकडा ठेवलेला भातावर, आणि ती पनीरची आमटी, ते वाटीमध्ये पनीर दिसतच नव्हतं, नुसतंच खळगुट पाणी दिसत होतं ब्राऊन कलरचं, आणि चपाती, आणि ती बाहेरून आणलेली एक मिठाई ठेवली, आणि आणि काय कुरडई ठेवली. झालं, हा काय नैवेद्य. जरा काहीतरी नाही करायचं ना, जेवायचं. कशाला नैवेद्य बिवेद्य, कशाला नाटकं नको. ती काहीतरी आली पळून लगेच, तिथे तिथे गेलेली वाटतं पुण्याला त्याला मस्का मारायला की चल तू पण आमच्यात शामिल हो, पण तिथून पळवलेलं दिसते हिला. हिला सांगितलं असेल की बाबा तुमचं तुम्ही बघा, मला त्यांच्याशी पण वाईट नाही व्हायचं, आणि इथे कोणाशी नाही, माझं चांगलं चाललंय, तू ये राहा खा आणि जा, नको तिथे ह्याच्या ग्रुपमध्ये त्याच्या ग्रुपमध्ये मला नको सांगू. म्हणून आली वाटतं फुरगटून लगेच, उभी नाही केली हिला. असली ही वडापाव मम्मी काय कमीची नाही आहे, हिच्यामुळेच सगळी घाण झाली आहे, हिनेच सगळी घाण केली आहे. म्हणजे खरंच कधी कधी ना अशा गोष्टींना ना आई वडीलच कारणीभूत असतात. त्यांना नाही समजत की आपल्या मुलांना कसं काय, सगळ्यांना कसं एका समान पातळीवर ठेवावं, कसं त्यांच्याशी. म्हणजे मुलांचं तर असतंच की असं माझं एक, पण आई वडिलांनी एवढं विथ एज आणि विथ मॅच्युरिटी आपल्याला ती सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे. हे असलं काय असलं की आपापलं ज्याच्याकडे पैसा मिळतोय, खायला मिळतोय, तुकडे फेकतोय तिथे पळणार, तर हे असंच होणार. विपी मम्मी मोठे आता हिने काहीतरी, म्हणजे आता हे कसं लालच मिळालेले, म्हणजे असं आपण नाही म्हणू शकत की हिने काय लालच दिली असणार, पण कारण भामटी काय लालच देण्याचं काय तेवढी काय तिची काय लेवल नाही आहे. पण हां, ही आयडिया तर नक्कीच दिली असेल की चला बाबा तुमचं पण खराब आहे, आमचं पण, आणि आपल्याला काय हे नाही मिळत आहे, काय सहारा नाही कोणाचा, आणि आता तुमचे पण हात दगडाखाली आहेत, तर आपण एकत्र येऊया आणि पब्लिकला येडा बनवूया. पब्लिक ही सहारा आहे, मग त्यांना येडा बनवूया आणि आपला तमाशा दाखवून आपण 50-50, थोडा तुम लो थोडा हम लेंगे और तुम्हारे घर का भी थोडा हम लेंगे, असं करून वगैरे ते मांडवली केलेली आहे. म्हणजे तेच दोन गरीब एकत्र आलेले आहेत, काय करायचं, करावं लागतं बाबा, पापी पेट का सवाले. व्हीपी मम्मी पण टाक आहे ना, टाक त्याच्याकडे लक्ष ठेवा. टाकवर झपाटा मारायचा, फुल ऑन फिरातमध्ये भामटी, नाही तर बोंबाड कशी घेऊन पळाली तसंच हिस्ट्री रिपीट्स. सो स्टे अवे, स्टे अलर्ट. तुम्हाला इंग्लिश समजत नाही ते जाऊ दे, भामटीला कुठे समजतं. त्या दिवशी त्या मुलाचं काय त्याच्यामध्ये लिहिलेलं वे टू गो, तर वाईट टू गो म्हणजे काय असतं, याक वाय टू गो नाही ते वे टू गो आहे. यडपट चालली ना तू, म्हणून त्याला स्कॅम मारलाय. फ्लक्झमबर्गला मेड्सची कमी आहे, मेड्स मिळत नाही आहेत भामटे, बघ जरा. वे टू गो भामटे, वे टू गो. तसं पण भामटी इथे स्वतःच्या घरी काम लावून दुसरीकडे काम करायला जाते असा मला तरी अंदाज आहे, कारण स्वतःच्या घरी लावली आहे आणि इकडे धुणी भांडी करायला येते. त्या अर्थी मला असं वाटतं ही आपल्या घरी कामवाली लावून 4 घरची धुणी भांडी करून येते. हे भामटी का असली प्रोफेशन आहे काय का भामटे. हस ना हस, सांगा ना मम्मी कशी झाली माझी आमटी, कशी झाली पनीरची. काय बोलते का स्टाईल, आणि का लाजते, आवाज तर असे काढते बाबा. ते यक करताना कुठे जातो हा तुझा सोजवळपणा भामटे. मम्मी पण एकदम वरची, एकदम ॲक्टर, म्हणजे एकदम पोचवी आहे. काय तर म्हणे एकदम ढाब्यावर 1 नंबर झाली, एकदम भारी झाली, एकदम ढाब्यावर होते ना तशीच, ढाब्यावर मिळते तशीच ढाब्यासारखी झाली ना मम्मी.
हां ढाब्यासारखे झाले. मम्मी म्हणतात ऐकलं आम्ही काय मम्मी यांची ढाब्यासारखी झाली. भैरे नाही सगळ्या गोष्टी रिपीट करून सांगत असते. ती लोक बसलेली पण दिसते तरी अरे काय आंधळे काय दिसते. इथे बघा इथे मशाल बसले आहेत जेवत आहेत आणि चुम्मेश भाऊ बसले आहेत आणि मारविश पण आहे. मारविश पण बसलं आहे तिकडे. तुम्हाला दिसतच असेल नाही दिसतं आम्हाला आणि ऐकायला पण येतं. तेच बोलायचं आणि तेच असं जे बघतोय तेच सांगायची काही गरज नाही आहे. गुंगे बहिरे नाही आहे इकडे लोक येडपट कुठची याक 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 याक. आणि मम्मीचं काय आहे ढाब्यावर वगैरे कधी गेली का ढाब्यावर म्हणजे मम्मी पण फुल एकदम ढाब्यावर बिब्यावर जाते. ढाब्यावर बसवले तेवढं बघ तुझे इज्जतीचे पत्रे मोठी आली ढाब्यावर खाणारी. ज्यांचे खायचे लागलेले ते अंड्यांच्या कृपेने आता बाबा लोकांना खायला घालतायत आणि अंड्यांना असं दाखवतायत की असंच द्या आम्ही असं पुण्य करत राहू. पण तुम्ही अंडे जरा विचार करा हे सब टॅक्टिक आहे. हे कहाँ से आया है पता आहे ना. हां कोण आहे गुरुमाता माहिती आहे ना. हां तर हे काही वेगळे नसणार आहेत. हां जेव्हा किती कमवतील त्यातला किती काय वडापाव दिला तर खूप मोठी गोष्ट नाही केली आणि कोणी सांगितलं नव्हतं एवढं दाखवून म्हणजे अजून द्या आमची कमाई करा. त्यातले किती वडापाव भामटीने याक 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 करत खाल्ले ते विचारा तिला. पार्टी देते फॅन्टीवाली फार्टी. फारमवर जाणार आहे. फारमवर गेली. फारमवर कसलं फारम आणि काय ती भाषा आणि काय ते अगं बाई शेत म्हणावं. शेतावर आली आहे वावरात आली आहे काहीतरी म्हणजे फारम बिरम काय आहे. फार्मावर आली आहे. फार्मावरच आलीस तू जास्त फार्मात आहेस उडतेस अशी बसशील ना फडफडून या फटाक अशी एकदाच एक गोळी बसणार आहे बेचकी जोरात. अख्खा वेळ ते वडापाव करून ते वडापाव दाखवून आणि ते वडापाववाल्याची गाडी काय दाखवते मुद्दाम करते ना भामटे. हां तू घाल ना तू बिझनेस कर ना तुमचा पारंपरिक बिझनेस चालू कर म्हणून तुला आयडिया दिली होती ना तर ते कर. रमेशला घेऊन कर जरा काहीतरी कामधंदा चालेल तेवढं. आणि त्या मम्मीचं तर अख्खा वेळ नुसतं मम्मीला बरं नाही ना मम्मीला बरं नाही. अरे तू जा पहिले तिथून तिला आराम करू दे तिला बरं वाटेल. तू आली ना म्हणून बरं नाही आहे तिला भरला ताप तुझ्या येण्याने. वैताग नुसती घुसते येड्यासारखी एक 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 एक. आणि ते जरा हात जरा कमी फिरव थोबाडीत मारशील एक दिवशी वडापाव मम्मीच्या. भामटे तर बाबा काय डॉक्टरची वगैरे काय ठेवतच नाही. पहिले डॉक्टरीच्या बाजूलाच राहायचा. पहिले तिथे राहायची तर बाजूलाच डॉक्टर होता. ते एकदा त्या मारविशला काहीतरी झालेलं डोळ्याला काहीतरी मार लागलेला तर बाजूलाच डॉक्टर मी एवढी घाबरली होती आणि आमच्या बाजूला. आणि आता नाम है प्रेम चोपड्याने चोपडल्याशिवाय मम्मीला बरं वाटत नाही म्हणे. अरे किती वेळा ते चोपड्याचे तर पूर्ण म्हणजे अरे बापरे. मला तर असं वाटतं ना खरंच ह्यांच्याशी जे कोणी असोसिएटेड असतील ज्यांचं कोण नाव बिव घेतील ना हे त्यांचं तर म्हणजे पूर्ण अशी व्हॅल्यूज आणि त्यांचं पूर्ण काय त्यांचं सगळी इमेजच खराब करून टाकतात बाबा. डॉक्टरला सांगा कोणीतरी जाऊन की बाबा लांब ठेव. आणि त्या सांगा जरा VP मम्मी आल्या तर त्यांना सांगा की तुमच्या सुनेला सांग काय पण ते काय ते जोशाचं तुझा डॉक्टर आहे ना तू त्याचं बोल माझं नाव घेऊ नको. चोपडा करत नुसती आपली चोपडत होती. कोणाला सोडत नाही ही भामटी. एकदमच फुल ऑन गेलेली केस आहे. एक 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 एक. आणि भामटे बस कर तुझं स्वतःच्या घरचं कर. एवढंच आहे तर तुझ्याकडे एवढा वेळ आहे तर उगाचच आपलं काहीतरी स्वतःचं घरचं टाकते आणि गाव उंडारत बसते आणि म्हणते मला वेळच नाही. काय नाही झालं तुला कोणी सांगितलं तिकडे फार्मवर जायला आणि इकडे जायला आणि धबधब्यावर जायला आणि धरणावर जायला आणि इकडे आणि तिकडे आपलं उंडारत बसायला. गपगुमान घरी बस वेळ नाही तर. आणि स्वतःचं सोडायचं आणि दुसऱ्याचं धरायचं हे चाललंय आजकाल हिचं नुसतं. आणि बहीण आली आहे का हिची. बहिणीची मुलगी होती वाटतं. दोन मुली होत्या. एक तर ती होती ती भावाची डीजेवाले बाबू मेरा गाना बजा दे त्याची बाजापेटी होती. आणि दुसरी बहुतेक बहिणीची होती. म्हणूनच ही बाहेर आहे म्हणून जात नाही तिकडे घुसत नाही. बाहेरच्या बाहेरच हाक मारते बाईंना. बाई झाले का कपडे धुत आहेत वाटतं बाई. अगं त्यांना जगू दे ग बाई. सगळीकडे नुसती आपली घुसत असते. तू पण जा तुझ्या घरी राहा जरा स्वतःचं कर काहीतरी. नुसते इकडे तिकडे कोण काय करते कोण कपडे धुते कोण भांडी घासते कोणाच्या घरात काय शिजते नुसती गाउंडरी गब्बस. हो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आजकाल भामटी फार्मात आहे जसं सांगितलं तसं डिमांडमध्ये आहे आणि सतत कॉमेंट्स येत असतात की भामटीचं. सो म्हटलं की जे आहे त्याच्यावरती एक छोटं मोठं पॉडकास्ट होऊन जाऊ दे. सो हिअर इट इज फॉर यू.
आणि आधी पण एक पॉडकास्ट टाकलेला आहे बुचडावर, जर ते तुम्ही मिस केलं असेल तर ते पण नक्की चेकआउट करा. भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मस्सलामा.